मित्रांनो, सकाळचे वाजले आहेत 8:15. कसे आहात? आय होप मजेत असाल. करत आहे ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये, मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. मित्रांनो, स्वेटर का घातला असा प्रश्न पडला असेल. अरे वा, आज स्वेटर वगैरे घालून. कारण का ना, मी आत्ताच आंघोळ केली आणि मी थंड पाण्याने आंघोळ करते, नेहमीच करते. थोडंसं थंडी वाजल्यासारखं वाटतंय आणि बाहेरचं वातावरणही तसं आहे. गावी थंडी असते, वाजते जरा थंडी, म्हणून मी स्वेटर घातलं आहे. थोड्या वेळासाठी स्वेटर घालेन, जोपर्यंत मला गरम होत नाही आहे तोपर्यंत. आज बघूया काय काय कामं काढायची. तर आपल्याला काय अजून काय सांगता येत नाही, सुरुवात नाही आहे, पण सुरुवात नक्कीच करायची. काही ना काही दिवसभर करावं लागतं, त्याशिवाय होत नाही आहे. काल दिवसभर इकडचं थोडंसं गवत उपट, त्या बांधावरचं थोडं गवत उपट, ते सराट्याचे काटे असतात, त्याला चारही बाजूने काटे असतात. कसाही पडो तो काटा रुपणार म्हणजे रुपणारच. मला ते काट्याचं गवतच येऊन द्यायचं नाही. मला जिथे दिसेल मी तिथे उपटते. ब्रुनो पळतो, आपणही पळतो आणि तो दिसत नाही काटा मोडलेला. अशा प्रकारे छोटे मोठे जे काम आहेत दिवसभराचे, ते मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. मन्या त्या खिडकीतनं पळालेला आहे. ब्रुनो बाहेर बसलेला आहे. इथून दिसतो का पाहते मी ब्रुनो. इथून नाही, त्या विंडोमधून दिसेल, इथून काही दिसत नाही आहे. चला आता चहा पाणी, देवपूजा करायची आणि नंतर रुटीन स्टेप बाय स्टेप काय करायचं काय नाही. काय सांगू, कालचा गोंधळ. अजूनपर्यंत व्हिडिओ मी अपलोड केलेला नाही आहे. आता तुम्हाला नक्कीच व्हिडिओ येईल बरं का, अपलोड करते मी. होतो आहे अपलोड तो. 5 वाजल्यापासून असं काळोख अंधार, विजांचा कडकडाट, असं घन भरून आले. घन श्याम संध्याची वेळ होते आणि त्याच्यामध्ये घन भरून आलेले यांचं मिलन झालेलं आहे, त्याच्यामुळे घनश्याम माझ्या मुलाचंही नाव आहे. तर ते असं पाऊस हेन तेन, अक्षरशः संध्याकाळी अंधारामध्ये काय दिसत नाही आहे. वारा वाहतोय, पत्रे वाजतात, ब्रुनो घाबरतो. एक माणूस त्याला घेऊन असं बसावं लागतं, नाही तर तो असा कापतो. आम्हाला पण विचित्र वाटतं सगळं, पण आम्ही काय करतो, त्याला एक जण घेऊनच बसतो असं पाऊस उघडेपर्यंत. रात्री कधी पाऊस उघडला मला माहितीच नाही. थोड्या वेळाने त्याचं चालूच होतं. मग ब्रुनो माझ्याजवळच होता रात्रभर. घेऊन बसले होते, असंच झोपला तो. आणि सकाळी पण आज उठला. ब्रुनो चपाती कधी खात नाही आहे. त्याच्या भांड्यामध्ये मी काल मण्याचं थोडेसे भाकरीचे तुकडे त्याच्या भांड्यात टाकले ना, म्हटलं पाय पडेल म्हणून त्याच्या भांड्यात टाकते सकाळी बाहेर फेकून द्यायला. तर त्याने काय केलं, ब्रुनोने ते जाऊन तुकडे खात होता. मला वाटलं भूक लागली, चपाती घेतली, त्याला कोरभर चपाती टाकली. त्याने ती चपाती घेतली, पाय पुसण्याच्या खाली टाकून असं त्याला तो लपवत होता चपाती. मग म्हटलं आता तो खाऊ नाही तर ना खाऊ, त्याला भूक लागलेली आहे. एक तो चपाती कधी खात नाही. एक चपाती थोडंसं त्याचं भाजी दिली त्याला रश्श्याची, ते तर चुरली, खाल्ली बरं का सकाळी. मला फार छान वाटलं. सकाळी त्याचा नाश्ता झाला आहे. आता काही हरकत नाही. आता बाकीची कामं अशी पटापट करते. ब्रुनोला जेवण वगैरे पटापट करते. हे घासायचंच राहिलं, हे माझं येताना घरात राहिलं, ते राहिलं. आता हे घासन मी काय आज पितांबरीने भांडी घासली नाही आहे. हे आता मी परत घालते. साध्या आपल्या ह्यानी भांडी घासलेली आहेत मी, विम जेलनी भांडी घासली, पितांबरीने घासली नाही आहे. देवाची भांडी आवरली. पहा, फक्त दूध भाताचा नैवेद्य आहे आणि साखर. आणि आता मी हा नैवेद्य एक एक भरून देवघरामध्ये नेते. आता ह्याच्यामध्ये एवढेच बसत आहेत. आता हे बाकीचं मी नंतर नेणार आहे. इथे बसतोय असं बघते, सांडलं नाही पाहिजे हे. अशा प्रकारे मी हा एका साईडला असं बसवते. मी आता घेऊन जाते मी असं हे नैवेद्य. एकदाच घेऊन चाललेली आहे. हे पहा, आपल्या भाकरी झाल्या की ते भाकरीचं पाणी असतं, थोडंसं पिठाची चिमट टाकते. मण्याचे राहिलेले मुरमुरे एक भाकरी टाकलेली आहे. आणि आपल्या हे शुभ्राला आहे. आणि हे बघा, हे पिशवी मला सापडली, किचनच्या खाली होती, मी पाहिली नाही. त्यांनी शेडमध्ये मी अडकवलेली, आणून ठेवली असन. ह्याच्यामध्ये मी काय करते, जेवढे आपल्या शिळ्या भाकरी राहतात ना, त्या अशा घमेल्यामध्ये उन्हात ठेवते. आणि हे बघा, अशा कडक वाढतात, कडक. मग एक भाकर आपल्या ह्याच्यामध्ये शुभ्राला टाकायची. असेल एक भाकर, एक चपाती जे असेल ते
अशा प्रकारे मी शुभ्राला देते कडक भाकरी. थोड्या वेळ हे झाले ना नरम आता की मग हे शुभ्रा मस्त खाईल. थोडंसं मीठ टाकायचं, कधी कधी मी गूळ पण टाकते. आणि आपली शुभ्रा म्हणजे आपली गावरान आहे, तिच्यासाठी एवढं भरपूर होतं. छोटी असल्यामुळे भरपूर होतं एवढं तिच्यासाठी सकाळचा खुराक. एवढी तिला गोळी पण देतात, एवढीच अगदी मुठभरच देतात. त्या दुसऱ्या जर्शी वासराला दिल्यामुळे तिला पण देतात. पण हे नित्यनेम तिला असतं. मी 2 टाईम भाकरी केली तर 2 टाईम तिला असतं, मी 1 टाईम भाकरी केली तर तिला 1 टाईम हे असतं. आपला घुंगूर कसा मोकळाचा या. अरे बापरे, येत नाही. बघा किती मौसम मध्ये किती गडबड आहे. बघा इकडे बघा किती आभाळ काळकुट्ट आहे. पाऊस पडतोय बरं का, हा पाऊस पडतोय कुठेतरी. आता घुंगरूला आपल्या पकडूया. कालची झाडे अशा प्रकारे आपण लावलेली आहेत. अशी लावलेत आपण झाडं सगळे कालचे. तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहता? तुमच्या गावाला पाऊस आहे की नाही? पावसाने हजेरी लावली का नाही? माझ्या गावाला तर हजेरी लावून 8-10 दिवस झाले, असं 15 दिवस तर नक्कीच झाले. तो पाऊस, तेव्हा भरपूर वारा पाऊस आला, आपले पत्रेच उडून गेले होते सगळे किचनवरचे, नुकसान झालं आपलं. त्याच्यानंतर पाऊस चालूच आहे. बाहेर आताही आपल्याला जायचं आहे. बघा अशी हवा सुटलेली आहे, बेफाम हवा. माणूस उठून जाईल एवढी हवा सुटलेली आहे. हे पहा किती हवेने झाड बघा, फार हवा सुटली, फार हवा सुटली. आणि हल्की सी बारिश की बौछार भी आ रही है, हल्की सी. इसका मतलब बारिश अभी आने वाली है, बारिश का इशारा. भागो दौड़ो, रेनकोट ले लो, छतरी ले लो, मैं आ रही हूँ. असं बाहेर पाऊस पडतो, थंड वाटते फार. मी थोड्या वेळ जेवले, अर्धा तास जरासा आराम केला. गाया सोडून नेल्या होत्या, आणल्या, आता आतमध्ये बांधल्या. पाऊस आहे भरपूर, येणार आहे पाऊस. येतच कुठं कुठं पडतोच आहे पाऊस. इकडून दिसतो बघा. आता हे शहरात असं कळत नाही, पण गावी बघा आपण असं म्हणतो अरे रे ते बघा त्या गावाला तिकडे पाऊस पडतोय, ते बघा तिथे पाऊस पडतोय, आता इकडे येईल पाऊस. असं म्हणता म्हणता 10-15 मिनिटात येतो. ब्रुनो चल लवकर, चल 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 चल, अरे चल चल. घरात नको वाटतं. हे बघा हे आपला दरवाजा भिजतो ना, समोर पत्रे नाही येत म्हणून हे लावले. आपल्या घरात पाणी येतं. अंधार फार झालेला आहे घरामध्ये, काळोख. 5:12 झालेले आहेत संध्याकाळचे. आणि हा बघा असा मरकट पाऊस आहे. त्याला काय अर्थ आहे का त्या पावसाला? ही आपली धारा काढताना, दूध काढताना गायांची कास धुण्यासाठी बादली घेतो आपण. या बादलीत पाणी घेऊन बसतो. हे बघा आमचे साहेब सेठ, बघा आमचे, बघा आमचे शेठ, धाराडूर पंढरपूर. मस्त पाऊस पडतो नाही का? मस्त पाऊस पडतो. आणि मस्त मस्त हे पाय बघा, हे पाय किती छान पाय, गोड गोड बघा. हे पाय भारी भारी बघा, शेपटी भरली, नुनू बी भरली. ह्याच्यात पोंड बघा, पोंड. ह्याचं पोटात बिटात दुखते वाटतं. मी ह्याला ना औषध देते थोड्या वेळाने. पोट मगाशी तो काहीतरी हरळ खात होता, ह्याच्या पोटात दुखते ब्रुनोच्या. मित्रांनो या चहा घ्यायला. घरात बसूशीच वाटत नाही, पाऊस गरम होतं घरामध्ये, सगळं दारं वगैरे लावलेले असतं हवा येते म्हणून. आणि हे बघा आपला पावसाचा नजारा. काम करून आले, गाया चारून आले सगळ्या शेतात थोड्या दिवस. ब्रुनो थकला ग बाई, माझा राजा, माझा शोन्या फार थकला. येऊ नको म्हटलं तरी तिकडं शेतात येतो, लांब लांब, तिकडं पार लांब गेलते मी गाया घेऊन, हळूहळू चारत चारत. नको येऊ म्हटलं तर किती ओरडून हाकलावं लागतं. मग वाटतं मोठे मोठे कुत्रे फिरतात, रानटी कुत्रे, ते काय 3-4 कुत्रे मिळून आले तर एकटा काय करेल, पण ऐकतच नाही. असा पाऊस झालेला आहे, जास्त नाहीये. बघा कोंबड्या थांबतात का चरायच्या? पाऊस झाला तरी कोंबड्या चरतातच आहेत. किती छान वाटतंय ते झाडावरचं पाणी. आता तर ऊन नाहीये, पण ऊन पडलं ना चक 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 चमकतात. हे सगळे पाण्याचे थेंब आहेत, सगळे पांढरे शुभ्र, हे सगळे असं चक 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 चमकतात. नंतर असंशी वाटत नाही. आता पाऊस संपला की बाहेर आले मी. आता ही झाडं उंच झालं किती छान वाटेल आपल्याला. भरपूर झाडं लावलेत. आत्ता 9 आणलेत नारळाची, आणि आधीची पण 4-5 आणलेली आहेत. आणि बुटके पण नारळ आणलेत, आणि उंच पण नारळ आणलेत. उंच नारळ
शेट आल्यावर काढतील बुटके नारळ, आम्ही काढू टुपकन काढून खाऊ नारळ पाणी प्यायला. मी तिकडे रोज एक नारळ पाणी प्यायचे, जसं म्हणजे रोज रोज नित्यनेम पण प्यायची, कधीतरी चुकायचं. इथे आल्यापासून आपल्याला नारळ पाणीच भेटत नाही. नारळ पाणी म्हणजे एक सलाईनसारखं असतं. बघा छान वाटतं हो पाऊस पडल्याच्या नंतर. चिखल जायचंच नाही त्या चिखलामध्ये, मोकळ्याला इकडे मोकळीकला राहायचं असं. काय शाहरुख खान नाही ओढत, हा दुसराच आहे. पाऊस पडलेला आहे, पाऊस काय पेरून देत नाहीये. वापशावर पेरण्या भुरभुर येऊन जातो. आला तर चांगला धो धो आला पाहिजे, पाणीच झालं पाहिजे. काय नाही पाणी वाढलं नाही कशाचं, काय नाही बोरचं वगैरे असं पाणी वाढलं नाही. चला संध्याकाळी पावर जाते की नाही जाते, थोडासा स्वयंपाक करून ठेवावा. आपले शेट बघायचे का, आपले शेट कसे बसलेत. अशा प्रकारे आपले शेट बसलेत. बाहेरच चहा पाणी केला, स्वयंपाक जाते, स्वयंपाक करते आता जाऊन. पावसा पाण्याचं लाईट जाते वगैरे म्हणूनसाठी काय माहिती. फार त्या दिवशीपासून थोडी तब्येत डाऊनच आहे. हाताची सालं निघाल्यात, गायांनी हे केलेलं टोकरून असं दिसणार नाही. चलते काहीतरी असणार आहे, काटा बिटा वांग्याचं वगैरे केलेलं. गणेश वेल आहे तिकडे जाऊन मी लावणार आहे. इकडे बरेच वेळा गणेश वेल आलेलं आहे, मी तिकडे लावणार आहे थोड्या दिवसांनी, अजून थोडं मोठं झाल्याच्या नंतर. आज ना माझ्या सोनालचा वाढदिवस आहे. मग आता सोनाल माझ्या जवळ नाही आहे, तर मी तिचा ना जुना व्हिडिओ असं वाटतं मला पाठवावा. तिचा मी फोटो पाठवते. जरी मला नाही पाठवणं झालं तरी तुम्ही सर्वांनी माझ्या सोनालला आशीर्वाद द्या. सोनलच्या वाढदिवसाची पिझ्झा पार्टी, आणि हा आजचा व्हिडिओ आहे. संध्याकाळचे झालेले 7:35. आपलं भ्रूण बाहेर कोणतरी आले वाटतं मागे, ते त्यांचे बोकडे विकायचे, त्याला भुकतोय. किती वेळ झाला भुकतोय. संध्याकाळची दिवाबत्तीची वेळ झालेली आहे. बाहेर मी दिवाबत्ती आता आतमध्ये केली, स्वयंपाक केला, माझा स्वयंपाक झालेला आहे. आणि आता 7:35 झाले, दिवाबत्ती पण झालेली आहे. इकडे मी दिवाबत्ती करते, बाहेर ते धारा काढतात. आणि संध्याकाळची आता आंघोळ होऊन आत्ताच एवढं फ्रेश होऊन आले. संध्याकाळची पूजापाठ, पूजा कधीच संपत नाही. माझी पूजा झाली किंवा असं माझी उपासना झाली असं म्हणायचंच नाही आहे. उद्याची आहे ना असं म्हणायचं, उद्याची शिल्लक आहे असं. मित्रांनो, आवडली माझी सगळी कामं. जेवायचं आहे. पावसा पाण्याचं सगळं जाणं होत नाही. सकाळी पण तेवढ्यात जायला होत नाही आहे. दिवसभराची धावपळ. आज मी गाया सोडल्या होत्या, विशेष गायांना घेऊन गेले होते. तुम्हाला मला दाखवता आलं नाही, कारण का मध्येच जर पाऊस आला तर मोबाईल कुठे ठेवायचा. बरं, मोबाईल जरी आपण ठेवला, छोटी पर्स नेली मी, त्याला ही मला पर्स दिलेली आहे मोबाईल ठेवायसाठी, माझी असते ही शेतामध्ये. पण गाया इकडे पळतात इकडे पळतात, 2 हातात 2 गाया, म्हणूनसाठी मी काय मोबाईल नेला ना. तुमची काय शूट केली नाही तुम्हाला गाया दाखवायला. मित्रांनो, आता मी तुमची मिराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. स्किप न करता माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल मी तुमची फार फार आभारी आहे.
तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल, माझ्या व्हिडिओवरती नवीन असाल माझ्या चॅनलवरती, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका. तर मित्रांनो, चला काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. मस्त खा आणि स्वस्त राहा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.